नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच बघा म्हणजे 29 सप्टेंबरला आरआरबी पीओ ची एक्झाम झाली. मल्टिपल शिफ्ट मध्ये होती, पण महाराष्ट्राचा विचार केला आपण तर महाराष्ट्राच्या केसमध्ये सकाळच्या शिफ्ट मध्येच पेपर होता. अदर स्टेट मध्ये दुपारच्या शिफ्ट मध्ये पण पेपर होता. आपण दोन्ही शिफ्टचे क्वेश्चन्स बघितले. कंपॅरेटिव्हली पहिल्या शिफ्टचे क्वेश्चन हे सेकंड शिफ्टच्या क्वेश्चनच्या तुलनेमध्ये कंपॅरेटिव्हली सोपे होती पहिली शिफ्ट. पण सर ती पहिल्या शिफ्टचे पण क्वेश्चन त्या विद्यार्थ्यांसाठी अजून जास्त सोपे होते जे विद्यार्थी जनरल अवेअरनेसची तयारी किंवा करंट अफेअरची तयारी मागच्या कमीत कमी 8 ते 10 महिन्यापासून करतात. 8 ते 10 महिन्यापासून करतात. कारण आयबीपीएस चं एक मी कंसात काय सांगतो असं नेव्हर सेटल, ते तुम्हाला कधीही सेटल होऊन देत नाही. आयबीपीएस कधी सेटल होऊन देत नाही, कारण आपण प्रत्येक वर्षी आयबीपीएसचा बदलता पॅटर्न बघतो. मागच्या वर्षीच्या तुलनेत आपण विचार केला तर मागच्या वर्षी मागच्या 2-2, 3-3 महिन्यांवर खूप जास्त क्वेश्चन्स विचारायचे. या केसमध्ये ह्या वर्षीच्या केसमध्ये पार मागच्या 6 महिन्यांवर 7व्या महिन्यांवर म्हणजे तुम्हाला एप्रिलचे क्वेश्चन दिसतील, मार्चचे काही क्वेश्चन दिसतील, इवन जानेवारी फेब्रुवारीचे एखाद दोन क्वेश्चन दिसतील, जून जुलै ह्यावाला पार्टचे क्वेश्चन दिसले. म्हणजे कंपॅरेटिव्हली करंट अफेअर विचारलंच नाही असं नाही, पण थोडंसं जुनं विचारलं. रिसेंटलीचा डेटा तेवढा जास्त विचार नाही जेवढा दरवर्षीकडून अपेक्षा असते. आणि विद्यार्थी नॉर्मली मागच्या शेवटच्या 3 महिन्यांची तयारी खूप जास्त चांगली करतात. पण स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय हा काय आपल्या गावातला पेपर नाही. मागच्या वर्षी पेपरवरून पेपर सेट व्हायला आयबीपीएसचा पेपर पॅटर्न आहे. मी तुम्हाला कायम सांगत असतो. त्यातल्या जनरल अवेअरनेस नावाचा सब्जेक्ट आहे. जर चांगली तयारी तुम्ही मागच्या 8-10 महिन्यापासून जर करत असाल तर अशा विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडतील. म्हणजे एक मला तरी असं वाटतं अराउंड मिनिमम एक 20-22 क्वेश्चन तुम्हाला सोडवता आले पाहिजे होते. शिकवलेलं भरपूर असतं, शिकवण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. मी शिकवलेले 30 क्वेश्चन होते, 32 क्वेश्चन होते, पण 25 क्वेश्चन होते, 30 होते, 32 होते, जे काही होते. पण मुद्दा असा येतो ते सगळंच तिथं आठवणार आहे का हो? एखादा पार्ट मार्च मध्ये झालेला आहे, एखादा एप्रिल मध्ये झालेला आहे, एखादा मे मध्ये झालेला आहे, एखाद्या गव्हर्नमेंट स्कीम मध्ये झालेला आहे, एखादा स्टॅटिक मध्ये झालेला आहे. आता कालचा जर पेपर आपण पाहिला तर खालीलपैकी कोणता लोनचा प्रकार नाही, सीव्हीव्ही नावाचा मुद्दा आहे. आता कार्ड व्हेरिफिकेशन व्हॅल्यू सीव्हीव्ही, आपण एटीएम शिकत असतो रेग्युलर लेक्चर मध्ये, तर एटीएम मध्ये मी सांगत असतो कार्ड आहे, कार्डवर सीव्हीव्ही आहे, सीव्हीव्हीचा आणि लोनचा काही संबंध नाही. तर हा असा पार्ट असतो. प्रत्येकच गोष्ट तिथं आठवण अशी नाही, म्हणून मी विद्यार्थ्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सांगतो ना की माझ्या मोठ्यापणाच्या, की एक 20-22 क्वेश्चन अराउंड बरोबर आले पाहिजे होते. कालच्या पेपरच्या हिशोबाने एक 20-22 क्वेश्चन तुमचे बरोबर आले पाहिजे होते. बरं चला सर, जे झालं तो वाला मागचा पार्ट आहे. इथून पुढे पुढच्या 7 दिवसामध्ये 6 दिवसामध्येच मी म्हणेल आयबीपीएस आरआरबी क्लर्कची एक्झाम आहे. आणि एक 13 ऑक्टोबरला विचार करता आयबीपीएस क्लरिकलची एक्झाम आहे. म्हणजे पुढच्या 10-12 दिवसांमध्ये ह्या 2 मोठे एक्झाम पुन्हा आहे. सर ह्या 2 मोठ्या एक्झामची तयारी करत असताना नेमकं मी काय केलं पाहिजे, तो वाल्या मुद्द्यावर मला पाहिजे, तो वाला मुद्दा मला पाहिजे. मग सर मी थोडासा कालच्या पार्ट वरून अनुभव घेऊन सांगतो की कसा पेपर असला पाहिजे. आरआरबी पीओचा मुद्दा आपण पाहिला. आरआरबी पीओचा तर आरआरबी पीओच्या केसमध्ये 13+ क्वेश्चन हे बँकिंग न्यूजवर विचारले होते. गव्हर्नमेंट स्कीमवर क्वेश्चन नव्हते अशातला भाग नाही. मागच्या वर्षी 10+ होते, ह्या वर्षी 6 क्वेश्चन होतेच. स्वामित्वावर होतं, मनरेगावर होतं, मिष्टी नावाच्या याच्यावर, मँग्रो सगळ्यात जास्त कुठे सोलर स्कीमवर होतं, आपलं प्रायव्हेट सेक्टर लेंडिंगवर होतं, ड्रोन दिदी नावाच्या योजनेवर होतं. ड्रोन दिदी 8 लाख रुपये, स्वामित्व, मनरेगा वगैरे. फक्त काही क्वेश्चन हे थोडेसे डिस्क्रिप्टिव्ह होते, म्हणजे तुम्हाला ते समजून घेऊन सॉल्व्ह करायचे होते. म्हणजे गव्हर्नमेंट स्कीम पण होत्या. स्टॅटिक वाल्या पार्ट मध्ये बी डे विचारला, बी हनी डे. नाटोच्या जर सरी ऍक्च्युअल स्टॅटिक मध्ये येतं, कारण नाटोची स्थापना झालेली 1949 ला. माहित असेल तर पुढचा मुद्दा माहिती होता. प्रायव्हेट सेक्टर बँक मोठ्या कोणत्या, G20 ची मीटिंग कुठे होणार आहे, जी आहे त्या खालीलपैकी कोणतं चुकीचं आहे, तर हा वाला एक पार्ट. तर मुद्दा असा आहे स्टॅटिकवर पण होते, नॅशनल इंटरनॅशनलवर पण होते आणि मिसलेनियस 4-5 होते. पण सर मग आता लगेचच्या लगेच ज्या काही पुढच्या एक्झाम आहे, लगेचच्या लगेच ज्या काही पुढच्या एक्झाम, मी लगेच माझा पॅटर्नच चेंज करून टाकू का? नीट मुद्दा लक्षात घ्या. मी पॅटर्नच बदलू का? मी आता एप्रिल पाहायला चालू करू का? मी फेब्रुवारी वाचू का? मी मार्च वाचू का? मी म्हणेल नको. मॅगझिन नॉर्मली तुम्हाला मॅगझिन वाचायचे तर वाचा आणि लास्ट लेक्चर बघा. म्हणजे जे जे तुमचे सगळे विद्यार्थी आपले जीएचे लास्ट प्रत्येक मंथचं लास्ट लेक्चर पाहून ठेवा. प्रत्येक मंथचं लास्ट लेक्चर जे रिव्हिजन लेक्चर असतं, ज्याच्या मग ते 13-14 पार्टची पूर्ण रिव्हिजन ही लास्ट लेक्चर मध्ये असते. पूर्ण 13-14 पार्टची मेगा रिव्हिजन सेशन जे लास्ट लेक्चर मध्ये असतं तेव्हा लेक्चर बघा. लगेचच्या लगेच आयबीपीएस ला जज करायला जाऊ नका, की लगेचच तुम्ही आजच आयबीपीएस ला जज करताय मग हेच विचारलं जाईल, असंच विचारलं जाईल, आता फेब्रुवारीवरच क्वेश्चन पेपर येणार आहे, मार्चवर येणार आहे, असं नाही. काहीही होऊ शकतं. असं पण होईल आरआरबी क्लिनिकलचा पेपर सप्टेंबरवर ऑगस्टवरच सेट होईल.
असंही होईल आरआरबी क्लेरिकलचा पेपर हा जून जुलैवर सेट होईल, मार्च एप्रिल मे वर सेट होईल। आता मागच्या 8-10 महिन्यापासून तयारी करणारे विद्यार्थी, कारण आरआरबी क्लेरिकलची एक्झाम पास होणं प्रॅक्टिकल तेवढं सोपं नाही, 70+ जवळपास कट ऑफ लागतो। मग 71 मार्क मला पाडायचे, त्याच्या आसपास मार्क मला पाडायचे, पास व्हायचे, चांगला अभ्यास पाहिजे, मिनिमम मागच्या वर्ष 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून अभ्यास करणारे विद्यार्थी हे एक्झाम मध्ये पास होतात। म्हणून त्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्ष 1.5 वर्षाची तयारी केलेलीच आहे। जरी जुनं विचारलं तर ते आपण शिकलेलो ना, उद्गम नावाचा मुद्दा माहित नाही का? 100% माहिती आहे, फक्त ते एकदा कानावर पडलं पाहिजे। म्हणून मला असं वाटतं रिव्हिजन सेशन वाला पाठ बघावा, रिव्हिजन सेशन वाला पाठ बघावा। सोबत सोबत सर नव्याने काही करू का? तर मी म्हणाल नव्याने वाचायचं तर वाचू शकता, पण आता शेवटच्या 5-6 दिवसामध्ये लगेच नव्याने मी ही पीडीएफ वाचतो ती पीडीएफ वाचतो असं करू नका। पुन्हा एकदा IBPS ते सेट होऊन देणार नाही तुम्हाला। मी तरी म्हणेल बजेट पाहून ठेवा, ऑलिम्पिक पाहून ठेवा, किंवा सोबत सोबत मिनिस्ट्री असेल, सीएम गव्हर्नर बदलले असतील, कारण क्लेरिकलची एक्झाम आहे, थोडीशी पेपरची डिफिकल्टी लेवल कंपॅरेटिव्हली कमी असली पाहिजे। सोबत सोबत आपण विचार केला काही नॅशनल इंटरनॅशनल न्यूज आहे किंवा अराउंड बँकिंगच्या न्यूज आहे, हा वाला पार्ट आपण कायम शिकलेलो, म्हणून तोच प्रॉपर करा। मी लगेच जानेवारी फेब्रुवारी मार्चचे मॅगझिन काढून चाळत बसतो तर करू नका। नॉर्मली एकदा बघायचे तर बघा, आणि रिव्हिजन सेशन बघा ना, काय फरक पडतो। फेब्रुवारीचं रिव्हिजन पहा, मार्चचं पहा, बघा इथं मी तुम्हाला सांगतो रिव्हिजन सेशन पाहायला 7-8 लेक्चर पाहिलं ते तुमच्याकडे अवेलेबल आहे। फेब्रुवारीचं, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट ह्या 7-8 महिन्यांचे रिव्हिजन सेशन पाहिला, रिव्हिजन सेशन पाहायला काही प्रॉब्लेम नाही, रिव्हिजन सेशन पाहायला काहीही अडचण नाही। रिव्हिजन सेशन पहा, जे शेवटचं सेशन असतं प्रत्येक याच्यातलं तेवाला मुद्दा पहा, आणि बाकीचं तुमचं तयारी ही जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर याच्यावर फोकस तर असताच पाहिजे। एका पेपरला असं झालं म्हणजे प्रत्येक पेपरला असं होणारच नाही, आणि ही तयारी आपली नाही अशातला पण भाग नाही, आता जे मुलं मागच्या वर्षापासून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये अशा मुलांना, किंवा मागच्या 8-10 महिन्यापासून कॉन्टॅक्टमध्ये अशा मुलांना कंपॅरेटिव्हली आरआरबी पीओ पेपर सोपाच गेला, पण एखाद्याची जर अशी अपेक्षा असेल सर मी मागचे 2च महिने झाले मी लेक्चर केले, सर जे शेवटचे 5 रिव्हिजन सेशन झाले होते ना मी तेच केले, मग मला चांगले मार्क पडले पाहिजे बरं का, हे चुकीचं आहे, हे भैया चुकीचं आहे। कारण कमीत कमी 7-8 महिने तर तुम्हाला चांगला जनरल अवेअरनेस तयारी करावं लागेल। जर तुम्ही आजपासून मला कनेक्ट झाले तर तुम्ही अपेक्षा ठेवू शकता एसबीआय क्लेरिकलचा पेपर तुम्हाला चांगला जाईल, अपेक्षा ठेवू शकता IDBI पेपर कंपॅरेटिव्हली चांगला जाईल, पण असं नाही की सर आरआरबी क्लेरिकलची एक्झाम आहे आणि तुम्ही दिलेले 5-7 लेक्चर मधून मला लगेच मार्क पडेल, ही अपेक्षा चुकीची आहे, तर त्या हिशोबाने आपल्याला तयारी करावी लागेल। त्या हिशोबाने आता हे वाले वेगवेगळे एक्झाम आहे, 6 ऑक्टोबरची एक्झाम असेल आरआरबी क्लेरिकलची, 13 ऑक्टोबरची एक्झाम असेल, ह्या 2 एक्झाम लगेच आहे। तर ह्या एक्झामला फोकस करत असताना रिव्हिजन वाला पार्ट करा, रोज 3 तास 4 तास 3 तास 4 तास, याच्यापेक्षा जास्त वेळ नाही, मी तर म्हणा मॅक्सिमम 3 तास, 3 तासापेक्षा जास्त वेळ तर जनरल अवेअरनेसला देऊच नाही। 3 तासापेक्षा जास्त वेळ, 3.5 तासापेक्षा जास्त वेळ जनरल अवेअरनेस नको आहे। क्वांट रिजनिंग वर फोकस करा, इंग्लिशवर फोकस करा, कॉम्प्युटर वाल्या पार्टवर फोकस करा, इकडे कॉम्प्युटर पण असतं त्याच्यावर थोडंसं फोकस करा, तिकडून मार्क वाढतील। कारण शेवट जनरल अवेअरनेस नावाचा सब्जेक्ट आहे, आपण किती केलं तर त्याला थोडेसे लिमिटेशन्स पडतात, तर तो वाला मुद्दा आहे। सोबत ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना आज सायंकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत मी बॅच अलॉट करून देईल, त्याच्यामध्ये काही लेक्चर्स असतील ते वाले लेक्चर एकदा पाहून घ्या, निश्चित फायदा होईल या हिशोबाने। तर बघा अशा पद्धतीने हे अपकमिंग लेक्चरसाठी पण आपले लेक्चर्स असतील ते तर चालूच आहे। सोबत आता सप्टेंबरचं करंट अफेअरचा आजच 5वा पार्ट मी रेकॉर्ड करून टाकलाय, 6वा पार्ट 7वा पार्ट उद्यापासून रेग्युलर चालू होईल। तर चालेल, भेटूया अपकमिंग लेक्चरमध्ये, तोपर्यंत चलो बाय बाय, धन्यवाद। अतिशय म्हणजे 5 स्टार वाला मुद्दा आहे, 5 स्टार वाला मुद्दा का बरं आहे? एक तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी त्या पोर्टलचं नाव विचारतील तर उद्गम नाव आहे, काय नाव आहे? धर्म है तेरा धर्मानम, कर्म है तेरा कर्मानम, आग में पग पग चला है जो वही डगर है उसका प्रस्थानम। हा, ही रेकॉर्डिंग झाली पाहिजे, आपलं पेपरला आलं पाहिजे सेम असं, मग तुम्हाला सांगतो कसं असतंय। हा उद्गम काय आहे? उद्गम मीन्स इथून तुम्हाला 100% क्वेश्चन दिसणार। आग में पग पग चला है जो वही डगर है उसका प्रस्थानम, यत्र सर्वत्र जनमानम, भर्गो देवस्य धीमहि, युगे युगे यही प्रथा कथा परिणाम परीक्षम प्रस्थानम। उबलते पानी में कभी भी किसी का अक्स दिखता नहीं, संयम खो दे जो शख्स
पुण्य का गठबंधन, आग में पग पग चला है जो वही डगर है उसका